तूही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते जंगल पासून. तर आता इथे जंगलमध्ये ईश्वरीने अडव असतात. मी सिंदूर ही मिळाली 5 फळं असं म्हणतो तो. सर अहो तुम्हाला जांभळं 5 आणायला सांगितली नव्हती. 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं आणायला सांगितली होती. ऍपल, फणस, केळी. तर आता अर्णव म्हणतो ऍपल, फणस, केळी काय काश्मीरला जाणार आहोत का? ऍपल आणण्यासाठी हे घे असं म्हणतो. आता अर्णव आणि देतो तिला ती 5 जांभळांची फळं. आमच्या इंदोरमध्ये मिळतात बाबा 5 फळं असं म्हणते ईश्वरी. इंदोरमध्ये ऍपल मिळतात कुठे असं म्हणतो अर्णव. मार्केटमध्ये सराफ असं म्हणायला लागतं ईश्वरी. तर आता अर्णव चिडतोन म्हणतो ते मार्केटमध्ये ना मिस इंदोर मुंबईमध्ये पण मिळतात म्हणून म्हणत होतो तुला. आपण जाऊन मार्केटमध्ये घेऊन यात फळं. आणि तुला जंगलात यायचं होतं फळ शोधायला. चल आता ह्याच्यात काय ते भागव असं म्हणतो अर्णवने देतो तिला जांभळं. करून टाक पूजा असं म्हणतो अर्णव. कुठे आहे वड असं म्हणतो अर्णव. तो वड असं म्हणते ईश्वरी. कुठे आहे तो असं म्हणतो अर्णव. नाही वड नाही सापडला असं म्हणते ईश्वरी. वड असं म्हणतो अर्णव. वड नाही सापडला. तू मला म्हणतेस फळं नाही सापडली. मी ऍटलिस्ट 5 फळं तरी आणली. तुला साधा वड नाही सापडला. चल मुंबईत जाऊन पूजा करूया असं म्हणतो तो. मी इथेच पूजा करणार जोपर्यंत मला वड सापडत नाही. मी इथेच पूजा करणार असं म्हणते ईश्वरी. मी त्याशिवाय इथून हलणार नाही असं म्हणते ते. इथेच पूजा करायची आहे तुला. इथेच असं म्हणतो अर्णव. खूप जास्त चिडलेला असतो तो. तर आता इथे रमाकांतला दाखवलंय तर तो काहीतरी शोधत असतो. तर सगळ्या बॅगा वगैरे काढून बघत असतो तो. तर तो उघडून बघत असतो तो बॅगा वगैरे. बहुतेक ही वल्लरीची खोली असते प्रेक्षक हो. आणि तिची बॅग असते ती. तर आता तिथेच अजून एक बॅग असते तर ती खोलतो आता रमाकांत. साड्या वगैरे असतात त्याच्यामध्ये वल्लरीच्या आणि शोधायला लागतो रमाकांत काय मिळतात काय सबूत म्हणून बघण्यासाठी. सगळ्या पिशव्या तो बघत असतो उघडून आणि काय काय तो बघत असतो. त्याला मात्र काय सापडतच नाही. तर तेवढ्यातच काहीतरी बॉक्स खाली पडतो. रमाकांतचं लक्ष जातं त्या बॉक्सकडे. तर बॉक्स उघडून बघतो तो. तर त्याच्यामध्ये काहीतरी मोठं सोन्याचं जिन्नस असतं. तर काहीतरी असतं ते आणि बघतो त्याला काहीतरी आठवतं. त्याला आठवतं की कसं वल्लरीने चोरी केलेला असतो तो गुच्छा सात्विकाचा. तर आता इथे सात्विकाने तिला पकडलेलं असतं आणि म्हटलेली असते की जोपर्यंत दागिने चोरत होतीस तोपर्यंत ठीक होतं दुर्लक्ष केलं. पण आज सन्मान चोरलायस तू आणि ह्याला क्षमा नाही. तर आता कानाखाली मारलेली असते सात्विकाने वल्लरीच्या. हे सगळं आठवतं. आणि तिथेच मामाने सुद्धा हे बघितलेलं असतं. तर आता खूप त्रास होत असतो रमाकांतला. त्याच्यामुळे तर सात्विकाने जाब विचारला होता वल्लरीला आणि किती रागावली सुद्धा होती सात्विका. मला आता आठवलं असं म्हणतो रमाकांत. मला अजूनही आठवतंय वाटेल ते बोलली होती. सात्विका रागाच्या भरात ह्याचाच सोड म्हणून वल्लरीने हे जपून ठेवलं असेल असं म्हणतो रमाकांत. सात्विका नंतर सगळं मिळालं असेल ना वल्लरीला. त्यात हे मेडल सुद्धा आलं असेल. तरी सुद्धा इतकी वर्ष तिने हे जपून ठेवावं इतकं जिवारी लागला असेल का अपमान वल्लरीला असं म्हणतो रमाकांत. तर आता तिथेच लेटर सुद्धा असतं. तर आता ओपन करून बघतो रमाकांत. तर त्याच्यामध्ये फोटोज असतात सुप्रिया आणि रमाकांतचे त्याच्यामध्ये. तर आता रमाकांतला कळतच नाही काय म्हणून. तर आता त्याच्यामध्ये निगेटिव्ह सुद्धा असतात. तर रमाकांतला धक्काच बसतोय काय म्हणून. तर आता त्याला आठवतं तुम्हाला काय होतंय का मी बोलू का तुम्हाला असं म्हटलेलं असते ना सुप्रिया. आणि तिथे चक्रून पडलेला असतो रमाकांत आणि तेव्हाच मीडियावाले आलेले असतात. ते सगळं लक्षात येतं त्याच्या. आणि आता हे सगळं त्याला आठवायला लागतं. आणि सगळं दाखवलंय फ्लॅशबॅक मध्ये काय काय घडलंय ते. रमाकांत मात्र खूप जास्त इमोशनल झालेला असतो. तर ते निगेटिव्ह सुद्धा त्याला कळतं. तर आता सगळं ते सामान असतं आपल्याकडे ठेवून घेतो. माझे आणि ईश्वरीच्या आईचे फोटोज आणि त्याच्यात निगेटिव्ह असं म्हणतो रमाकांत. तर आता अर्णवाने ईश्वरीला दाखवलंय. चल चल असं म्हणतो अर्णव. सापडला वट असं म्हणत असते ती. सापडलं असं म्हणतो तो. आता सापडलं असं म्हणतो तो. कुठे आहे असं म्हणते ईश्वरी. हे बघ झाड हे बघ असं म्हणतो तो. हे वडाचं झाड नाही आहे असं म्हणते ईश्वरी. नाही मला पण माहिती आहे पण वडासारखं दिसतंय असं झाड. मस्त आहे छान आहे आणि मोठं पण आहे. असं समज वडाचं झाड आहे आणि पूजा कर कमॉन असं म्हणतो आता अर्णव. पटकन करून टाक पूजा असं म्हणतो तो. पटकन कर असं म्हणतो तो. पण मला सांग तुम्ही बायका वडाची पूजा का करता असं म्हणतो अर्णव. तुमच्या नवऱ्याला आता ह्या केसमध्ये तुझ्यासाठी मला लॉंग लाईफ मिळावं म्हणून करेक्ट असं म्हणतो अर्णव. असं काय नसतं मी सिंदोर. मी प्रॅक्टिकल वड्याच्या झाडाची पूजा करून कुणाला लॉंग लाईफ मिळत नसतं. व्हॉट इज दिस असं म्हणतो अर्णव. कमॉन हे बघ तुला काय माहिती आता हे फळ शोधायला गेलो असतो आणि तेव्हा काहीतरी मला झालं असतं तर असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी घाबरते आणि तिच्या तोंडावरती हात ठेवते. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर आता दोघे काय बोलतच नाहीत आणि दोघे एकमेकांकडे फक्त बघत असतात. तर आता परत रमाकांतला दाखवलंय. हे तिने जपून ठेवलंय. वल्लरीचा काय संबंध आहे या सगळ्याशी असं म्हणतो रमाकांत. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. बापरे असं म्हणतो रमाकांत. म्हणजे सात्विकाने केलेला अपमानाचा बदला घेण्यासाठी वल्लरीने हे सगळं घडवून आणलं असं म्हणतो रमाकांत. भयंकर आहे सगळं. आयुष्य उद्ध्वस्त झाली ह्या बाईमुळे आणि या घरात कोणाला माहितीच नाही असं म्हणतो रमाकांत. की ती ह्या घरात राहतीये. रमाकांत आता उभारतो. सगळे पुरावे तो असतो तो आपल्या खिशांमध्ये ठेवून घेतो. तर आता तो फोन करतो. तर आता फोन कोण उचलतच नाही त्याचा. चिंटू चिंटू असं म्हणतो रमाकांत. फोन का नाही लागत आहे चिंटूचा असं म्हणतो रमाकांत. अरे देवा असं म्हणतो रमाकांत. कुठल्या अडचणीत तर नाही ना सापडला तो स्वामी असं म्हणतो रमाकांत. नाही असं म्हणतो तो. नाही तो स्पर्धेच्या गडबडीत असेल. उगाच काहीतरी विचार करतोय मी असं म्हणतो रमाकांत. पण मला जे कळलंय ते मी घरातल्या सगळ्यांना सांगायला हवं की नाही. इतकी मोठी गोष्ट आणि या घरात कसं काय कोणाला माहितीच नाही असं म्हणतो रमाकांत. तर आता तो सगळे फोटोज वगैरे बघतो परत. काय हो सर असं म्हणते ईश्वरी. काय वाटेल ते काय बोलताय हा. मी इथे तुमच्यासाठी पूजा करायला बघते आणि तुम्ही असलं अपशगुनी वगैरे काय बोलताय हा.
ते काय नाही, मला पूजा करायची आणि तीही वडाचीच आणि ती आताच. मी सिंदूर व्हॉट इज सो स्पेशल अबाउट वड असं म्हणतो अर्णव. व्हॉट असं म्हणतो आता अर्णव. तुम्हाला नाही कळणार. लग्नाआधी मी अशा नवऱ्यासाठी प्रार्थना केली होती जो कायम माझ्या पाठीशी असेल असं म्हणते ईश्वरी. आणि आहे आता माझ्या आयुष्यात तसा नवरा आणि मी पूजाच करायची नाहीये. सर, तुम्ही माझ्या नवरा असणं हा मला मिळालेला आशीर्वाद आहे आणि तुमची सोबत कायम हवी आहे मला असं म्हणते ती. खूप इमोशनल होते आता इथे ईश्वरी. अर्णव सुद्धा हसतो तिला बघून. त्यामुळे सोबात की एक बात, मला पूजा करायची आहे तेही वडाची, त्याशिवाय मी इथून हलणार नाही असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो काय, कोण आहे आणि कशी करणार आहेस तू पूजा इथे आता? वडाचं झाड तर नाही इथे असं म्हणतो अर्णव. कशी करणार आहेस असं म्हणतो अर्णव. हे घ्या असं म्हणते ती आणि आरती देते तिच्या हातात. नाही नाही, हे इथे धरून थांबा, मी जरा आलेच असं म्हणते ईश्वरी. थांबा थांबा, मी आले असं म्हणते ती आणि जाते काहीतरी आणण्यासाठी. कुठे चालली आहेस असं म्हणतो अर्णव आणि ईश्वरी तिथून निघून गेलेली असते. तर आता तो तिथेच थांबलेला असतो. मी सिंदूर असं म्हणून ओढत असतो आणि तो आपला फोन बघत असतो. तर आता रेंज नसते त्याच्या फोनमध्ये आणि बघत असतो तो. तेवढ्यातच रमाकांत जायला बाहेर निघतो. तेवढ्यातच वल्लरी आलेली असते. तर शॉक बसलेला असतो रमाकांतला वल्लरीला बघून. तुम्ही असं म्हणते वल्लरी. तर सगळा पसारा बघते ती हे सगळं काय म्हणून. तर वल्लरीला खूप जास्त राग आलेला असतो. तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करताय असं म्हणते वल्लरी. प्रश्न तर आता मी विचारणार तुला वल्लरी असं म्हणतो रमाकांत. का वागलीस असं म्हणतो रमाकांत. काय मिळालं तुला हे सगळं वधवून की एक कुटुंब उद्ध्वस्त केलंस, 2 लहान लेकरांना रस्त्यावर आणून सात्विकाने तुझा अपमान केला, ह्याचा बदला घेण्यासाठी त्या थराला गेलीस तू असं म्हणते वल्लरी. अरे वा, म्हणजे सगळंच कळलंय तुम्हाला तर असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणतो रमाकांत. हे बघ पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे असं म्हणतो रमाकांत. मग त्या दिवशी पार्टीमध्ये काय झालं होतं तेही आठवत असेल असं म्हणते वल्लरी. तुमच्या लाडक्या बायकोने सात्विकाने सगळ्यांसमोर मला चोर म्हटलं आणि माझ्या गालाखाली मारली होती, आठवतंय असं म्हणते वल्लरी. तर कसं हे सगळा प्रकार घडलेला असतो ते दाखवलं बघा प्रेक्षक. कसं वल्लरीला तिने हिणवलेलं असतं. दागिने चोरत होतीस तोपर्यंत दुर्लक्ष केलं मी, पण आज आज सन्मान चोरलायस तू आणि ह्याला क्षमा नाही असं म्हणून कसं मारलेली असते ना सात्विकाने. हे सगळं आठवतं तिला फ्लॅशबॅक मधून. काय हो, ह्या खरात ना कुठल्या गोष्टी अशा मागून मिळत नसतात असं म्हणते वल्लरी. त्यात आमची ओल्ड लेडी परत मुलीच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. मला आणि माझ्या नवऱ्याला कशी वागणूक द्यायचा हे कुणालाच दिसलं नाही आणि म्हणून मी ठरवलं माझा जो काही अपमान झालाय त्याचा बदला घ्यायचा असं म्हणते वल्लरी. काही झालं तरी उद्या हे सगळं घडवून आणाच असं म्हणून वल्लरीने प्लॅन केलेलं असतं ना. ठरल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी रमाकांत कसे काय पोचतील ते तुम्ही बघा आणि ह्या नाटकासाठी बाकी कोणती लोक लागतील ते तुम्ही बघा असं म्हटलेले असते ना ती. तर ते फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. त्या दिवशी चोर म्हणून ठरवलं होतं ना, म्हणून विचार केलं सगळंच चोरायचं असं म्हणते वल्लरी. त्या पिढीत सुद्धा तुझा भाव चालू होता, तोच पुढच्या पिढीत सुद्धा चालू आहे असं म्हणते वल्लरी. अर्णव आणि आकाश मध्ये सुद्धा तुझा भावच चालू आहे. सगळी कष्ट करणार माझा आकाश, सगळ्याचं क्रेडिट तुमच्या मुलाला अर्णवला असं म्हणते वल्लरी. आणि तेव्हाच ठरवलं मी, जर मला माझा हक्क मागून मिळत नसेल ना तर तो ओरबाडून घ्यायचं असं म्हणते वल्लरी. कुठल्याही परिस्थितीत असं म्हणते वल्लरी. वल्लरी, चिंटूला अजून तो ओळखलेच नाही असं म्हणतो रमाकांत. तो आकाशच्या बाबतीत कधीही तुझा भाव करणार नाही असं म्हणतो रमाकांत. हे बघ वल्लरी, अजूनही सुधार स्वतःला. माझ्या बरोबर सगळ्यांसमोर चल आणि सोडापायी काय काय करून बसलीस ना एकदा सांग स्वतःहून. चल असं म्हणतो रमाकांत. ए चल हट, मी नाही सांगणार असं म्हणते वल्लरी. कारण मी चुकीचं वागते असं मला मुळात वाटतच नाही असं म्हणते वल्लरी. मी माझं हक्क घेते आणि तो मागून मिळत नव्हता ना म्हणून असा हिरावून घेते असं म्हणते वल्लरी. कळलं? म्हणजे तू नाही ऐकणारच माझं असं म्हणतो रमाकांत. नाही असं म्हणते वल्लरी. ठीक आहे मग मला जाऊ दे असं म्हणतो रमाकांत. कुठे असं म्हणते वल्लरी. कुठे म्हणजे सगळ्यांसमोर यायला नकोय सत्य असं म्हणतो रमाकांत. हे बघा मी तुम्हाला नीट सांगते असं म्हणते वल्लरी. मी कुणाला काही सांगणार नाही, तुम्ही कुणाला काही सांगणार नाही तसं म्हणत असते ती आणि दोघांमध्ये झटापट चालू होते रमाकांत आणि वल्लरीमध्ये. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णवला दाखवले आणि आता ती दिवा पेटवत असते, आरती बनवत असते वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी. तर तिथेच बाजूला अर्णव सुद्धा थांबलेला असतो. मी सिंदूर काय करते असं म्हणतो अर्णव. जरा शांतपणे उभे राहा असं म्हणून ती आता उभारते. तर आता ती बघते अर्णवकडे आणि आता घेते ती कलश आणि पाणी ओतते अर्णवच्या पायावरती. मी सिंदूर असं म्हणून ओढतो तो. अगं थंड वाटते असं म्हणतो अर्णव. तर आता ती त्याच्या पायाची पूजा करत असते. मी सिंदूर काय करतेस तू असं म्हणतो अर्णव. तर हळद कुंकू लावते ती त्याच्या पायाला. मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. मी वड नाही आहे, वॉट्स रॉंग असं म्हणतो तो. मला माहित नाहीये तुम्ही वडाचं झाड नाही आहात, पण तुम्हीच माझे सत्यवान आहात असं म्हणते ईश्वरी. म्हणून मी तुमचीच पूजा करायची ठरवली असं म्हणते ईश्वरी. शांत उभे राहा असं म्हणते ईश्वरी. हा, तर आता अर्णव तिथे थांबलेला असतो. ओके ओके पटकन कर असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी दोरा घेते. हात द्या असं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणतो तो. तर आता हात देतो तो समोर. तर आता ईश्वरी बांधते त्याच्या हाताला तो दोरा. बॅकग्राऊंड मध्ये आता तू हिरे माझं मित्वाचं शीर्षक गीत चालू आहे बघा प्रेक्षक हो. इथे रमाकांत आणि वल्लरीची झटापट चालूच असते. रमाकांत ढकलतो आणि बाहेर जातो. तर त्याच्या डोक्यावरती मारते वल्लरी. खूप जोरात लागलेलं असतं रमाकांतला डोक्यावर. ए चल असं म्हणून आता वल्लरी त्याला ढकलते.
तर आता दरवाजा बंद करते ती. रमाकांत मात्र बेशुद्ध पडलेला असतो. वल्लरी येते तिच्याजवळ. तर आता तिच्या हातामध्ये जे पुरावे असतात ना ते काढून घेते. माझ्या वाटेत येणं एवढं सोपं नाही आहे रमाकांत, असं म्हणते वल्लरी. तर आता ईश्वरी अर्णवच्या अवतीभवती फिरते वडासारखं. म्हणजे वड जसं असतं आणि कसं बाजूने बायका फिरतात आणि दोरी बांधतात ना, ते सगळं दाखवलंय आणि अर्णव मध्ये असतो वडाच्या ठिकाणी आणि ईश्वरी तसंच गोल फिरत असते आणि दोरी बांधत असते. खूप जास्त रोमॅन्टिक इमोशनल सीन दाखवलाय खरंच हा प्रेक्षक हो, आणि काहीतरी नवीन आहे हे. म्हणजे अर्णवच्या आजूबाजूला ती फिरते आणि त्याला बांधून टाकते ती त्या दोराने. अर्णव मात्र थांबलेला असतो तसाच छान मध्ये. तर आता आजी दरवाजा आपटत असतात. तर आता वल्लरी आतमध्ये असते आणि ती खूप घाबरते. वल्लरी वल्लरी असं म्हणून ओढत असतात आजी. हा आई असं म्हणते वल्लरी. वल्लरी अगं कसला आवाज आला असं म्हणतात आजी. आई ते माझा मेकअप बॉक्स पडला असं म्हणते वल्लरी. अगं मग दार का बंद केलेस, दार उघड ना असं म्हणतात आजी. आई मी रूम आवरतीये माझी, पसार आहे सगळीकडे म्हणून लावलाय दार असं म्हणते वल्लरी. चेंज करून आले पटकन हा असं म्हणते वल्लरी. तर आता काहीतरी डाऊट येतो आजीना. तर आजी निघून जातात इथून. वल्लरी मात्र श्वास घेते आता, गेला एकदाची म्हणून ओल्ड लेडी. तर आता ईश्वरी अर्णवला दाखवले परत. तर आता ती अजून फिरतच असते तर तिचा तोल जातो. तर अर्णव तिला पकडतो. इम्पॉसिबल आहेस तू असं म्हणतो अर्णव. शेवटी ह्या सत्यवानाचीच बायको आहे ना असं म्हणते ती. तुम्हा बायकोला छान जमतं नवऱ्याला गुंडाळायला असं म्हणतो अर्णव. वडाचं झाड होतं म्हणून श्रद्धेने पूजा केली असेल. 7 जन्म तुमची सोबत हवी, गोड मानून घ्या असं म्हणते ईश्वरी. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतच असतात आणि खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवलाय हा. तर ती आता त्याला जांभूळ खाडवते आणि तो जांभूळ खातो सुद्धा. तर तो बघतच असतो आता ईश्वरीकडे. दोघांचं खूप छान सीन दाखवलंय खरंच हा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी जोरात ओरडते. वॉट असं म्हणतो अर्णव. चला उशीर होतोय आपल्याला, बघा किती वाजलेत चला असं म्हणते ईश्वरी. काढाय सगळं असं म्हणून ओरडायला लागते ती. काढा सर असं म्हणते ती. हे भगवान असं म्हणते ईश्वरी. मी खरंच तुझं सत्यवान आहे असं म्हणतो अर्णव. ईश्वरी म्हणते नाही हो, मी मग अशी चेष्टा केली असं म्हणते ती. सिरियसली असं म्हणतो अर्णव. असं म्हणते ईश्वरी. त्याचं काय आहे ना, सत्यवान त्याच्या बायकोचा ऐकत होता, तुमच्यासारखं नाही भडकूचंद भांडकोर असं म्हणते ती. काढा सर उशीर होताय काढा असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट असं म्हणतो अर्णव. तर आता तो काढतो सगळा दोरा वगैरे. चला चला असं म्हणते आता ईश्वरी. तर आता सगळं सामान ते आवरत असतात. अर्णव मात्र आपले शूज सुद्धा घालतो. तर आता पाया पडते ईश्वरी. देव बाप्पा तुझी कृपा दृष्टी अशीच राहू दे असं म्हणते ईश्वरीने पाया पडते. तर आता वल्लरी परत येते रमाकांतकडे. तर आता ती बघते तो जिवंत आहे की नाही म्हणून. तर आता ती आपली पर्स बाहेर घेते. तर आता ती कॉल करते. तर आता ती कॉल केलेली असते उदयकांतला. हा असं म्हणतो उदयकांत. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे असं म्हणते वल्लरी. हे बघ मी एक लोकेशन पाठवते, तिथे ताबडतोब ये असं म्हणते वल्लरी. जास्त प्रश्न विचारू नकोस, मग सांगते लवकर ये असं म्हणते ती. बरं असं म्हणतो उदयकांत. तर तिथे चक्रून पडलेला असतो रमाकांत. तर तो जिवंत आहे की मेला माहित नाही खरंच प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे समजा जर बघूया तर कॅपमध्ये काय येते. तर आता असं दाखवले की ईश्वरीने अर्णव गाडी चालवत असता. तर काय झालं असं म्हणतो अर्णव. टायर पंक्चर झालं असं म्हणतो तो. आता असं म्हणते ईश्वरी. आता माझ्या मर्जीशिवाय तू इथून कुठेही जाऊ शकणार नाहीस असं म्हणतो उदयकांत. आणि आता त्याने किडनॅप करून ठेवलेलं असतं रमाकांतला. तर तिथे उदयकांत म्हणतो तुला मी इथून कधीच सोडणार नाही. तर रमाकांत म्हणतो मी तुमचं सगळं सत्य घरातल्यांना सांगितल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी टायर पंक्चर जे झालेलं असतं अर्णवचं ते काढत असते, दुसरी स्टेफनी लावत असते. तर आता अर्णव राजशिर्केचा बँड मीच वाजवणार, आजपर्यंतचा सगळा हिशोब क्लिअर करणार आहे मी असं म्हणतो होता राकेश. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.